तर नीटच्या निकालामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। मग ते बीड असो, छत्रपती संभाजीनगर असो की पुणे असो, सगळ्याच ठिकाणी हा गलथान कारभार आता समोर आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। पुण्याचा आर्यन चव्हाण हा अचंबित झालेला आहे, कारण ओएमआर मध्ये त्याला 707 गुण दाखवत होते, मात्र प्रत्यक्ष त्याला 707 म्हणजे 700च्या पुढे गुण सोडा 217 गुण मिळालेले आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि बीडच्या सोहम गवतेच्या बाबतीतही असाच प्रकार घडलेला आहे। वडवणीच्या ज्ञानेश्वरीलाही मोठा धक्का मिळालेला आहे, कारण ओएमआर मध्ये तिला 700 गुण दाखवत होते, मात्र प्रत्यक्षात केवळ 87 गुण मिळालेत। बीडच्या सोहम गवतेला 522 गुण ओएमआर शीट मध्ये दाखवले जात होते, मात्र गुणपत्रिकेत त्यालाही 100 पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आधी परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाला, पेपर फुटी झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेला सगळा अभ्यास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना करावा लागला। विद्यार्थ्यांचा एकूणच संताप त्यावेळी देखील पाहायला मिळालेला होता। त्यानंतर पुन्हा परीक्षा झाली, आता तरी नीट निकाल लागेल अशी अपेक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांना होती, मात्र तिथेही त्यांना पुन्हा धक्का बसलेला आहे। त्यामुळे एनटीएच्या या सगळ्या कारभारावर पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। अर्थात एनटीए सगळ्याची नोंद घेणार का आणि विद्यार्थ्यांच्या या भवितव्याविषयी आता तरी गांभीर्यपूर्ण असे काही पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या